अजय चंद्र वॉरियर्स विरुद्ध कोकणस्थ या दोन संघामध्ये होईल आणि कोकणस्थ या संघाने टॉस जिंकलेला आहे। या सामना झाला त्या सामन्यामध्ये मराठा वॉरियर्स संघ विजयी झालेला आहे। कोकणस्थ विरुद्ध मोरे पिसाळ मोरे यामध्ये सगळ्या वक्ती कोणाचा पण आपला या स्पर्धेमध्ये या लीग मध्ये संपूर्ण खेळामध्ये संपूर्ण शेवटपर्यंत जे सामने होतील या सामन्यामध्ये जास्तीत जास्त स्कोर जो खेळाडू करेल त्या खेळाडूला कृपया मागून डिस्कशन करू नका, नाहीतर या ठिकाणी बसलेल्या सर्व मंडळीला इथून उठवलं जाईल। कृपया कोणी मागून काउंटिंग करू नये। ही स्पर्धा अतिशय दर्जेदार स्पर्धा आणि ती चांगल्या पद्धतीने या ठिकाणी झाली पाहिजे। चालू स्पर्धेमध्ये आलं नाही पाहिजे। धन्यवाद। श्री कॅप्टन सुनील मोरे यांच्याकडून स्पर्धेतील दावा करेल यासाठी 500 रुपयांचं बक्षीस आलेलं आहे। कृपया संघनायक आणि संघ खेळाडू यांनी नोंद घ्यायची। जास्तीत जास्त दावा करणारा खेळाडू कॅप्टन सुनील मोरे यांच्याकडून या स्पर्धेमध्ये एकावर त्यासाठी वरद हनुमंत मोरे यांच्याकडून नाव आहे मोरे वॉरियर्स। सौरभ मोरे, सिद्धेश मोरे, राकेश मोरे आता जे मला वाटतं पिचवर आहेत राकेश मोरे आणि सिद्धेश मोरे हे दोघे अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी फलंदाजी करत आहेत। सुनील मोरे, नागेश मोरे, भूषण मोरे, सुमित मोरे, शुभम मोरे आणि नितीन मोरे आणि ओमकार मोरे हे 10 खेळाडू मोरे वॉरियर्स या संघातून खेळत आहेत। कृपया सर्व संघाने आणि क्रीडा रसिकांनी कोणत्याही पद्धतीचा गोंधळ न करता जेव्हा खेळाडू चांगला खेळ करतो तेव्हा आपण त्याला टाळ्यांच्या गजरामध्ये दाद द्यायची आहे। कुठल्याही पद्धत 1 ओव्हर 18 रन अतिशय चांगल्या पद्धतीनं फलंदाजी या ठिकाणी सुरू आहे। येतोय का तू? एक ओव्हर 18 रन आणि यानंतर एक मुंबई सौरभ मोरे अतिशय सुंदर पद्धतीने कबड्डी करतोय। सौरभ चंद्रकांत मोरे आपले सेक्रेटरी यांचा सुपुत्र आहे। 2 बॉलमध्ये 5 रन केलेले आहेत आणि 1 4 मारलेले आहे। यानंतर फलंदाज आलेले आहे सिद्धेश मोरे मिसाईलचे सौरभ मोरे आणि सिद्धेश मोरे कृपया प्रेक्षकांनी पंचांनी आपला निर्णय हे अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी देतील याची आम्हाला पूर्ण खात्री आहे।
सुनील बोरे नो बॉल असं काय नाही पंच अतिशय संयमी भूमिका निभून या ठिकाणी आपलं काम करत आहेत. खेळाडूंनी कुठल्याही पद्धतीचं डिस्कशन हे संघनायकाशिवाय करायचं नाही. वाईड बॉल स्कोर आहे मला वाटतं आता रुपयात क्रीडा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचा या खेळाडूचं अभिनंदन करायचं. 2 ओव्हर 33 रन. वडगाव प्रीमियर EPL 2024 प्रथमच या EPL वडगाव प्रीमियर लीग चालू झालेली आहे आणि दुसरा सामना चालू आहे मोरे मिसाईल विरुद्ध कोकणस्थ. येणार मी लाईनशीर येणार जरा घेतल्या हातात दाखवा पण म्हणून मला समजत घेतला फलंदाजी करतात सौरभ मोरे आणि इथं राऊंड संपला ही एक्स्ट्रा सौरभ मोरे यांच्या नावाची 2 रनची नोंद झालेली आहे. मोरे मिसाइल्स विरुद्ध कोकणस्थ मोरे मिसाइल्स हा फलंदाज आलेला आहे. 4 रन्स सुनील मोरे यांनी 4 रन्स केलेले आहेत. खेळाडूंनी प्रेक्षकांनी कृपया टाळ्या त्यांचं अभिनंदन करायचं आहे. सुनील मोरे यांनी चौकार मारलेला आहे. राईट बॉल आवाज दिला काय काका एक रन 44 रन 44 रन्स झालेले मोरे मिसाइल्स 44 रन्स चालू आहे. संगमाला पांडुरंग दळवी हे गोलंदाजी करतात. पांडुरंग दळवी कोकणस्थ संघनायकाचे संघमालक पांडुरंग दळवी हे स्वतः गोलंदाजी करतायत. कृपया प्रेक्षकांनी त्यांचे टाळ्या स्वागत करायचं आहे. व्हेरी गुड कॅच गुड कॅच त्या मुलाची कॅच छान होती. व्हेरी नाईस. पोलीस दलामध्ये वर्चस्व निघून आता बँक ऑफ बडोदा सारख्या एका मोठ्या बँकेमध्ये अधिकारी वर्गामध्ये आपलं अस्तित्व निर्माण करून या वडगाव प्रीमियर लीग मध्ये आपण आपला संघ दाखल केल्याबद्दल पुनश्च आपलं युवा संघातर्फे आपलं हार्दिक अभिनंदन. सन्माननीय मोरे मिसाइल्स विरुद्ध कोकणस्थ पांडुरंग दळवी
फलंदाजीसाठी आहेत मोरे मिसाईलचे खेळाडू सौरभ मोरे आणि गोलंदाजी करतायत चिकडे. लास्ट ओव्हर आहे कृपया नोंद घ्या खेळाडू नोंद घ्या. लास्ट ओव्हर आहे बोला पहिले झाले त्यावेळी 6 ओव्हर बाकी. बॉल 2 रन्स. सौरभ मोरे सौरभ चंद्रकांत मोरे अंधेरी उपनगरातले मुंबईतील अंधेरी उपनगरातील खेळाडू सौरभ मोरे. वडगाव प्रीमियर लीग प्रथम वर्ष दुसरा सामना चालू आहे. मोरे मिसाईल विरुद्ध कोकणस्थ. थँक्यू सो मच. बसलेस तर बसू दे. बसलेस तर बसू दे बोलली. कोणतीही स्पर्धा असू द्या कोणतेही क्रीडांगण असू द्या वडगाव मधील ठीक आहे थंडच आहे ते. सांघिक भावनेमध्ये प्राधान्य असतं. 3 रन्स. काही कारणास्तव आज ते या ठिकाणी उपस्थित राहिले नाही परंतु त्यांचे बंधू आणि जिम फिटनेस क्षेत्रातील दिग्गज असे अजित लक्ष्मणराव मोरे या स्पर्धेत उपस्थित आहेत. सौरभ मोरे यांनी 4 मारलेले आहे. कृपया फलंदाज प्रेक्षकांनी टाळून त्यांना प्रोत्साहन द्यायचं आहे. 4 मारलेले आहे. एक एक्स्ट्रा असताना तर एक रन. आता फलंदाजीसाठी आले सुनील मोरे. कृपया प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून त्यांना प्रोत्साहन द्यायचं आहे. सौरभ मोरे यांनी चौकार मारलेले आहे. लास्ट बॉल 73 झालेले स्कोर. आणि आता शेवटच्या बॉलवरती 2 रन्स मिळाले आहेत. टोटल 75 झालेले आहेत. आणि मोरे मिसाईल्स ओव्हर संपलेले का ओव्हर संपलेले आहे. वर समाप्त झालेले सौरभ मोरे यांचे किती रन झालेत टोटल इंडिव्हिज्युअल. यानंतर कोकणस्थ हे फलंदाजीसाठी येणार आहेत. कृपया लवकरात लवकर वेळ काढू नये. कोकणस्थ आपण फलंदाजीसाठी तयार राहायचं आहे. कृपया नोंद घ्या. प्रत्येक फलंदाजी यांची नोंद होणे गरजेचं आहे. त्याने किती स्कोर केला किती धाव काढला याची नोंद होणे आवश्यकता आहे. याची कृपया नोंद घ्या. जे आयोजक समिती आहे कृपया आपण जे विकेट्स घेतात त्यांची आणि जे रन्स करतात त्यांची आपल्याकडे नोंद असणं गरजेचं आहे. कारण आपल्याला बक्षीस त्या पद्धतीने या ठिकाणी आलेलं आहे. अरे 6
टीमला नको सपोर्ट करू. बाबू खेळला ही आपली आम्हाला हे माहिती नव्हतं. चला लवकर. बसलो आपण सर्व संघांनी जर का अशा पद्धतीचा जर वेळ गेला तर आपल्याला पुढे काही आपल्याला आपले कोकणस्थ या संगणकाचे संघमालक कृपया माईकला भेट द्या. ओव्हर्स कमी करावे लागतील एवढं ध्यानात ठेवा. चला रुपेश काका आहे जो मालक नाही त्यांचं काहीतरी वेगळं टाकायला पाहिजे. रुपेश काका आहे त्याच्यात. मग तुम्ही बालकाला घेऊन आला. त्यांना सांगितलं इथं VIP ची टीम तरी एका मॅच तुमचं कृपया सगळं चालू करा. संघ मालक दादा आहे. कोकणस्थ या संघाचे संघ या दोन्ही खेळाडूंचे संघ भाऊ नाही सर्व संघांना कुठल्याही पद्धतीचं वेगळं अनुमान न लावता आपण जे खेळाडूंची जी नावं देत आहे त्या खेळाडूंच्या नावामध्ये आपलं वडिलांचं नाव समाविष्ट करावं अशी आमची एक प्रामाणिक विनंती आपणास. कारण सुनील मोरे, आनंद मोरे, अंकुश मोरे, हु इज हिज फादर, प्लीज मला आपण आपल्या वडिलांची नावं त्याच्यामध्ये समाविष्ट करावी अशी आपणास विनंती. संघमालक कृपया माईकला भेट द्या. आता जे फलंदाजी करतायत सौरभ महेंद्र मोरे आणि बरोबर जे फलंदाजी करतात ते संकेत सदानंद ही प्रथम फलंदाजीसाठी उतरलेली जोडी आहे. त्यांना 76 धावांचं पाठलाग करायचं आहे. ठरवायचं आपण कुठल्या पद्धतीने आपल्याला खेळ करावा लागणार आहे. सौरभ महेंद्र मोरे नो बॉल आहे आणि ते आउट झालेले नाहीये. नो बॉल आहे ते आउट झालेले नाही. पंच डिसिजन पटकन द्या. स्वीट आहे का? विकेट आहे का? माफ करा ते आउट झालेले आहे. नंतर आपण सगळ्यांनी आपण फोटो काढू. हा मी काढते फोटो टीमला. एवढं का रेकॉर्ड करते? जे नियम ठरलेले आहेत त्याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही. त्याच्यामुळं कोणत्याही पदाचं डिस्कशन या ठिकाणी चालणार नाही. मोर 1 तास झाला. 59 फलंदाजीसाठी आले विनोद नाना मोरे. कोकणस्थ संघाचे विनोद नाना मोरे हे फलंदाजी करतायत. फलंदाज म्हणजे बॅटिंग. फलंदाजी करतायत संकेत सदानंद दळवी. बाउंड्री 4 रन. संकेताचं अभिनंदन. कृपया आपल्याकडे टाळ्या वाजवून त्यांना प्रोत्साहन करायचंय. संकेत ते स्कोर मारलेले आहे. क्षेत्र फिल्डिंग करतात. संकेत दळवी
पज्ज इथे माईकला भेटल्याने स्कोर सांगा. पुढे की 40 4 रन 4 रन. संकेत तळवे यांच्यासाठी जोरदार टाळ्या. झालं ना इकडं कोण आहे पेंडिंग. एक ओव्हर 14 रन. तुम्ही दोघे अतिशय चांगला मागोवा घेतलाय संकेत यांनी. परंतु त्याचे पुढचे साथीदार त्यांना कुठल्या पद्धतीने साथ देत आहेत याच्यावर त्यांची पूर्ण भिंत अशी अवलंबून आहे. विनोद दादा मोरे. विनोद दादा मोरे बाद झालेले आहेत. विनोद दादा मोरे बाद झालेले आहेत. फलंदाज आहे स्वतः संघमालक दळवी. संघमालक पांडव दळवी हे फलंदाजीसाठी आलेले आहेत. वीर वेदा राजे चंद्रराव वॉरियर्स. कृपया दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण ज्या ठिकाणी बक्षिसं ठेवलेली आहेत त्या ठिकाणी आपण यायचंय टॉस करण्याकरता. वीर वेदा वर्सेस राजे चंद्रराव वॉरियर्स. कृपया या दोन्ही संघांनी ज्या ठिकाणी आपल्या भव्य दिव्य अशी ट्रॉफीचं नियोजन केलेलं आहे, ट्रॉफी ज्या ठिकाणी ठेवलेले आहेत त्या ठिकाणी आपण दोन्ही संघनायकांनी यायचंय. चालू आहे सामना कोकणस्थ विरुद्ध मिसाइल्स. चालू आहे सामन्यामध्ये या थंडपेय जी आपल्याला पुरवठा केली ते रुपेश चंद्रकांत बोरे यांच्यातर्फे हा थंडपेय पुरवण्यात आला होता. रुपेश मोरे यांचं अभिनंदन आणि आम्ही सर्व आभारी आहोत. रुपेश मोरे चंद्रकांत मोरे रुपेश चंद्रकांत मोरे आणि थंडपेयाची सोय केली होती त्याबद्दल सर्व प्रेक्षक वर्ग त्यांचे आभारी आहे. धन्यवाद. कोकणस्थ या संघाचे संघमालक पांडुरंग दळवी हे स्वतः फलंदाजीसाठी उतरले आहेत आणि 2 रन सॉरी 2 ओव्हर आणि 19 रन. हा विजय प्रस्थापित करण्यासाठी विजय हस्तगत करण्यासाठी कोकणस्थ या संघाला फार मोठी कसरत करावी लागणार आहे. संघमालक पांडुरंग दळवी हे बाद झालेले आहेत. स्टंप आउट झालेले आहेत. विकेट किपर यांनी उत्कृष्ट असे स्टंप आउट केलेले आहे. वीर वेदा या संघाचे संघनायक या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच राजे चंद्रराव वॉरियर्स या संघाचे देखील संघनायक निलेश जगन्नाथराव मोरे हे देखील उपस्थित आहेत. तसेच वीर वेदा या संघाचे स्वप्नील तुकाराम मोरे हे देखील उपस्थित आहेत. सुयोग संजय मोरे फलंदाजीसाठी आले. सुयोग संजय मोरे कोण आहे खाली संजय मोरे हे फलंदाजी करतायत. कल्याणचे मला वाटतं संजय भिवाजी मोरे यांचे पुत्र सुयोग हे बाद झालेले आहेत. बाद झालेले आहेत. अजित लक्ष्मणराव मोरे यांना आपणास विनंती करतो वीर वेदा वर्सेस राजे चंद्रराव वॉरियर्स लक्ष्मणराव मोरे यांना टॉस करायचा आहे.
तो ना जरा समोर एवढी मी मम्मीला दे का तसेच मी सुभाष रामजीराव मोरे यांना देखील विनंती करेन की आपण हा टॉस करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. सुभाष रामजीराव मोरे आणि अजित लक्ष्मणराव मोरे एक उत्कृष्ट असे फिटनेस क्षेत्रामध्ये दिग्गज सन्माननीय अजित लक्ष्मणराव मोरे. धन्यवाद सरसंघ अजितराव आपलं देखील आणि सुभाष आपलं देखील धन्यवाद. आपण दोघांनी या त्यानंतर होणार तिसरा सामना चंद्रराव विरुद्ध वीर वेदा. राजे चंद्रराव वॉरियर्स या संघाने फलंदाजी घेतलेली आहे. यानंतर होणारा सामना वीर वेदा वर्सेस राजे चंद्रराव वॉरियर्स. बोलवण्यात आलं होतं आणि आज एक 25 ते 30 वर्षानंतर त्यांचा पुतण्या आज या मैदानावर आणि या देवी उरामांच्या क्रीडांगणावर खेळत आहे. श्री दीप्तेश गोपाळ मोरे हा देखील एक उत्कृष्ट असा खेळाडू जो त्याच्या काकाच्या तालिमीमध्ये शिकलेला आहे. आता काही व्यवसायाच्या माध्यमातून कामाच्या माध्यमातून तो आपला खेळाला देऊ शकत नसेल पण त्यांनी आपली परंपरा काकाची परंपरा या ठिकाणी सुरू ठेवलेली आहे. धन्यवाद. आपण सर्वांनी मला दीप्तेश बद्दल ऐकल्याबद्दल आपला आभारी आहे. हे दीप्तेश ॲडव्होकेट गोपाळ धनराव मोरे यांचे चिरंजीव आहेत. तसेच इंडियन आर्मी मधून आपली सेवा बजावून आलेले आणि या संपूर्ण गावामधील एक हौशी असे मी ज्यांना त्यांना इंडियन आर्मीसाठी त्यांना सलाम करतो ते श्रीकांत लक्ष्मणराव मोरे, हवालदार श्रीकांत लक्ष्मणराव मोरे यांचे चिरंजीव मनोज श्रीकांत मोरे हे देखील आपला खेळाचं प्रदर्शन करत आहेत. वीर वेदा विरुद्ध राजे चंद्रराव मोरे. चालू सामना वीर वेदा विरुद्ध राजे चंद्रराव मोरे. फलंदाजी करतायत दीप्तेश मोरे. लेफ्ट जे डावे खेळाडू असतात हे फार कमी पाहायला मिळतात. क्रीडारसिकांनी दीप्तेशसाठी एकदा जोरदार टाळ्याच्या गजरात आपलं या ठिकाणी त्यांनी प्रदर्शन केलेलं आहे. जोरदार टाळ्याच्या गजरात त्यांचा खेळाचा सन्मान करायचा आहे, सन्मान वाढवायचा आहे. दीप्तेश यांनी चौकाला मारलेला आहे आणि कृपया प्रेक्षकांनी त्यांना टाळ्या वाजवून प्रोत्साहन द्यायचं, त्यांचा प्रोत्साहन द्यायचं आहे त्यांना. फलंदाजी करतात मनोज श्रीकांत मोरे आणि उत्कृष्ट बॉलिंग स्वप्नील मोरे उत्कृष्ट बॉलिंग करतात. स्वप्नील स्वप्नील तुकाराम मोरे हे देखील एक अतिशय चांगले कबड्डी खेळाडू होते पण आता क्रिकेटचे देखील ते एक उत्कृष्ट खेळाडू आहेत. 2 ओव्हर 15 रन 2 ओव्हर 15 रन असा राजे चंद्रराव वॉरियर्सच्या संघाची परिस्थिती आहे. 2 ओव्हर 15 रन. तिसरी ओव्हर सुरू आहे.
फलंदाजी करतात मनोज श्रीकांत मोरे आणि फलंदाजी आहेत कृपया स्कोर सांगा. दोन ओव्हर 14 रन. 2 ओव्हर 14 रन. आयन बाबा व्हॉलीबॉल कितना कडक है झुकेगा नहीं. फलंदाजी करतात दीप्तेश मोरे, दीप्तेश गोपाळ मोरे. फलंदाजीसाठी राजे चंद्रराव मोरे या संघाचे दीप्तेश मोरे फलंदाजी करतायत. तिसरा ओव्हर चालू आहे. बॉल 1 रन. अबो बेस्ट काय असतं कमरेच्या मागे बॉल टाकलं कमरेच्या वर दीप्तेश मोरे बॉल वाईड बॉल. एक रन. बाहेर गेलं तर तुला लागलं तर मग बॉडी टच. तिसरा ओव्हर चालू आहे. या देवी युवरायमानाच्या प्रांगणामध्ये अतिशय उत्साही वातावरणामध्ये हा जो खेळ सुरू आहे आणि क्रीडा रसिक आणि संपूर्ण माझ्या गावातली मुंबईकर पुणेकर मंडळी ज्या पद्धतीनं खेळाचा आस्वाद घेत आहेत त्या संपूर्ण क्रीडा रसिकांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. संपूर्ण क्रीडा रसिकांसाठी अतिशय चांगल्या पद्धतीनं या सामन्याचा ते आस्वाद घेत आहेत. तीन ओव्हर 19 रन. राजे चंद्रराव मोरे यांचा स्कोर आहे 3 ओव्हर 19 रन. येलो कलर शेवटची ओव्हर बाकी आहे. EPL वडगाव प्रीमियर लीग प्रथम वर्ष. EPL वडगाव प्रीमियर 2024 युवा नेतृत्व या संघटनेमार्फत प्रथम वर्ष EPL वडगाव प्रीमियर लीग 2024. आजचा हा तिसरा सामना वीरवेदा विरुद्ध राजे चंद्रराव मोरे वॉरियर्स. वीरवेदा विरुद्ध राजे चंद्रराव मोरे वॉरियर्स. आता फलंदाजी करतोय राजे चंद्रराव मोरे वॉरियर्स. संघनायक व्यतिरिक्त कोणीही बोलू नये. चला बाकी सगळ्यांनी मागे चला. संघनायक व्यतिरिक्त कोणीही बोलू नये. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय आहे. फलंदाजी करतोय राजे चंद्रराव वॉरियर्स. राजे चंद्रराव वॉरियर्स खेळाडू खेळतात. फलंदाजीसाठी राजे चंद्रराव वॉरियर्स विरुद्ध
वीरवेदा वीरवेदा हे क्षेत्ररक्षण करतायत वीरवेदा चौथी ओव्हर चालू आहे फलंदाज दीप्तेश मोरे आणि एक रन एक रन विकेट राजेचंद्रराव वॉरियर्स या संघाचे संघ मालक अंकुश मोरे यासाठी उपस्थित केलेले आहेत. कृपया त्यांनी त्यांचा राय वाजून त्यांचं स्वागत करायचं आहे. अंकुश मोरे ज्या खेळाडू यांचा संघ बॅटिंगसाठी फलंदाजीसाठी उतरलेला आहे आणि संघ मालक निलेश जगन्नाथ मोरे संघ नाही हे फलंदाजी करतात. शेवटची ओव्हर चालू आहे आणि निलेश मोरे यांनी फलंदाजी करतात दीप्तेश विकेट. बाकी ओव्हर संपलेली आहे.